स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी आपला असा व्हिडिओ येत आहे. व्हिडिओ करण्याचं खास असं कारण म्हणजे बऱ्याच ताई आहेत की ज्या मॅट रांगोळीचा व्यवसाय करतात किंवा बऱ्याच ताई अशा आहेत की मॅट रांगोळीचा व्यवसाय करायचा का नाही या भ्रमात आहेत. तर काही अशा ताई आहेत की घरी बसून काहीतरी काम पाहिजे, तर त्यांच्यासाठी खरंच ही एक सुवर्ण संधी आहे. तुम्हाला माहिती आहे, मी ब्लाऊज शिवते, मी मॅट रांगोळीचा व्यवसाय करत नाही, पण मी माझा एक अनुभव सांगते. काय झालेलं आता मे एप्रिलमध्ये ना, मी सहज म्हटलं आपल्याला घरगुती म्हणजे आपल्या घरी वापरण्यासाठी तरी मॅट रांगोळी बनवाव्या. आधी मला वाटलं की म्हणजे 1 किलो सामानात काय होणार आहे, असं म्हणजे साहजिकच आपण नवीन असतो त्यावेळेला आपल्याला असे प्रश्न पडतात. मला सुद्धा तसाच प्रश्न पडलेला. आणि तुम्हाला सांगू, फक्त ना हे एक 3-4च महिने असतात ज्यामध्ये आपण मॅट रांगोळीमध्ये भरपूर पैसे कमवू शकतो. आणि कसं झालं, तुम्ही सुरुवात करा. मला सुद्धा असं वाटलं की कशाला, म्हणजे मी ह्या व्यवसायात उतरणार नव्हते. आणि कसं झालं, मी सहज आपलं घरी बनवण्यासाठी घेतलेलं होतं ते सामान आणि ना सहज बनवून ठेवलेले थोड्याफार डिझाईन मला जेवढ्या येत आहेत, म्हणजे असंच मी यूट्यूबवर बघून बघून थोड्याफार शिकले डिझाईन आणि बनवल्या. काहीतरी टाइमपास म्हणून मेमध्ये आम्ही हे काम केलं. आणि नंतर इथं मुंबईत आल्यानंतर मी सहज ज्या ब्लाऊज शिवाय टाकायला येतात. आता वटपौर्णिमा होते, सगळ्यांना माहिती आहे. मग ब्लाऊज शिवाय टाकायला ज्या ताई येत होत्या त्यांना मी दाखवल्या अशा डिझाईन. तर खरं मला अक्षरशः वाटलं सुद्धा नाही कोण विकत घेईन. माझ्याकडे एक 4 ते 5च डिझाईन होत्या मी बनवलेल्या होत्या. तर एक डिझाईन माझी 200 रुपयाला. मी तुम्हाला दाखवते, बघा या साईजमध्ये मी बनवलेली, म्हणजे ताटाच्या. मी शिकत होते त्यामुळे मी छोटे छोटे साईजच्या रांगोळ्या बनवलेल्या. म्हटलं चला बघूया, असं कोणाला तरी देता येतील गिफ्ट, हे ते ह्या हेतून मी बनवलेल्या, व्यवसाय करायचा म्हणून नाहीये. तर मी ही एक डिझाईन होती, नंतर ही एक डिझाईन होती. अशी म्हणजे मी हे सगळे माझ्याकडे शॅम्पल पीस होते. अजून ही एक डिझाईन होती. अशा ह्या सगळ्या अशा बनवून ठेवलेल्या डिझाईन. म्हटलं बघावं कोणाला तर विचारलं तर सगळ्यांनी म्हणजे 200 रुपयाला एक डिझाईन. या रांगोळ्या तर खूप गेल्या का, म्हणजे खूप मागणी होती, पण माझ्याकडे तयार नव्हतं. ताटावरती रुमाल म्हणून वापरता येण्यासारखे होते वटपौर्णिमेला. मग त्यावेळेला लक्षात आलं, अरे हे जर आपण मे मध्ये भरपूर बनवले असतात तर आपले भरपूर सेल झालं असतं. पण ठीक आहे ना, जाऊ द्या, गेला वेळ. पण आता गणपती येतोय. गणपतीमध्ये तर माहिती आहे बऱ्याच ताईंनी आता एवढे ट्रेंडिंगमध्ये हा विषय चाललेला आहे. ज्या वेळेला मी सामान आणायला गेले त्यावेळेला तिथली गंमत म्हणजे एवढं तिथं गर्दी होती ना, जे ते आले ते मॅटच रांगोळीचं सामान खरेदी करत होतं. मी जिथून अस्तर घेते मला खूप कमी किमतीत मिळालं सामान. मी ऑनलाईन बघितलं तर खूप मला कॉस्टली वाटलं. पण ना, मी साध्या दुकानात, तुम्ही तुमच्या आजूबाजूला एरियात जी दुकानं असतील ना तिथं, मला या रांगोळीच्या सामानाबद्दल पण जास्त माहिती नाही, पण कशाला जास्त, जेवढं आपल्याला गरजेचं आहे ना तेवढंच. जी ऊन मिळते ती फक्त 380 रुपये किलोने मला भेटली. आणि 60 वेटची गन फक्त 200 रुपयाला होते. आणि स्टिक असतात ना, अशी सिंगल घ्यायला गेला ना तुम्हाला 8 रुपयाला आणि 10 रुपयाला पडेल. पण पूर्ण पॅकेट घ्यायला गेला 250ला 40 स्टिकचं एक पॅकेट होतं आणि 300ला एक होतं. तर तुम्हाला साईज दाखवते म्हणजे लक्षात येईल. तर कसं झालेलं, ही साईज आहे ना, छोटी साईज आहे. त्या छोट्या साईजच्या 40 स्टिक होत्या, त्या फक्त 250 रुपयाला मिळतात. आणि या स्टिक आहेत त्या फक्त 300ला मिळतात, म्हणजे 40चं पॉकेट आहे. म्हणजे एवढ्या कमी किमतीत आपण एवढा मोठा व्यवसाय करू शकतो, या गोष्टीवर माझा सुद्धा विश्वास नव्हता. ज्यावेळेला मी स्वतः सामान खरेदी केलं दुकानात जाऊन, त्यावेळेला मला समजलं. जर तुम्हाला कोणाला सामान हवं असेल ना तर मला नक्कीच सांगा. हे बघा 380 रुपयाला ऊन मिळते. आणि हे तुम्ही कोणता बॉक्स घ्याल, हे 9 इंच आहे आणि ही 7 इंच आहे. जर हे घेतलं तर तुम्हाला 300, हे घेतलं तर 250 आहे. आणि 60 वेटची गन 200ला आहे. बाकी काही कार्बन पेपर, परत दुसरा तो ट्रेसिंग पेपर आहे, तो आपण म्हणजे घरी रांगोळ्या तयार करू शकतो. असं काही विकत घेतल्या प्रत्येकाची इच्छा. आणि त्यानंतर येतं रेक्झिन तर 150 रुपये मीटरनं मला भेटलेलं होतं. आणि तुम्हाला माहित आहे, या एवढ्या ह्याच्यात ना कितीतरी रांगोळ्या होतात. आधी वाटतं आपल्याला, अरे एवढ्याशा सामानात किती होणार आहे. मला पण सध्या तसंच वाटलेलं पहिल्यांदा, अरे एवढ्या सामानात थोडीच एवढ्या रांगोळ्या होणार आहेत. पण ज्या वेळेला करायला घेतलं ना त्यावेळेला अनुभव आला. 1 किलोमध्ये नाही म्हटलं तरी तुमच्या रांगोळीच्या 10 ते 12 तरी मोठमोठ्या रांगोळ्या होतातच. आणि मॅट पण लांबी रुंदीला मोठा असतो रेक्झिन. त्यामुळं ना तुम्ही बिनधास्त जर या व्यवसायात उतरणार असाल ना तर नक्की उतरा. कारण मी म्हणजे मला करायचंच
व्यवसाय, तरी सुद्धा मागणी समोरून यायला लागल्यावर काय हरकत आहे करायला. आणि आता जून जुलैमध्ये थोडासा सीझन ब्लाऊजचा कमी असतो. जून महिना गेला, आता राहिला जुलैमध्ये. मग म्हटलं जाऊ दे, एक महिना आपल्याकडे थोडाफार वेळ आहे तर काय हरकत आहे करायला, एक नवीन काहीतरी शिकायचं. जर तुम्ही घरी राहून जर बिझनेस करण्याच्या विचारात असेल ना तर ताईंनो नक्की करा, कारण खूप कमी भांडवल लागतंय आणि खूप छान. आता बघा, फक्त ह्यात असं आहे की फिनिशिंग चांगलं पाहिजे मॅट रांगोळीला. कारण हे बघा, मी स्वतः बघितलं, एक दोन दुकानात मी पाहिलं तर ना तिथं विकायला होत्या, त्यांचं फिनिशिंग एवढं जबरदस्त होतं. फिनिशिंग बघता क्षणी का नाही, रांगोळी आपली रांगोळी छान आणि कलर कॉम्बिनेशन पण आपल्याला जमलं पाहिजे. फिनिशिंग चांगलं असलं, कलर कॉम्बिनेशन असलं ना की लगेच कस्टमर तुमचा पीस उचलणार. त्यामुळे या सगळ्या छोट्या, हे बघा, वेळ लागला तरी चालेल, काही हरकत नाही. थोड्याशा रांगोळ्या बनवा, पण ना चांगल्या बनवा. आणि खरंच ताईंनो, चालण्यासारखा व्यवसाय आहे. फक्त सामान घेताना ना पहिल्यांदा आपल्याला खूप कॉस्टली पडतं, कारण काही माहिती नसतं. त्यामुळे व्यवस्थित विचारून घ्या. म्हणजे माझ्या एरियात तर असं सामान भेटलं. प्रत्येकाच्या एरियात वेगवेगळे रेट असतात, वेगवेगळी ऊन असते कसं, आणि जाड हलकी असं त्यामध्ये पण प्रकार आहेत. तुम्हाला जी योग्य वाटेल ती घ्या. पण जर तुम्ही खरंच व्यवसाय करण्याच्या विचारात असाल ना तर नक्की करा, कारण आता जुलै महिना ना आपल्यासाठी चांगला आहे. अजून सप्टेंबरमध्ये गणपती आहेत आणि जुलै आणि ऑगस्टमध्ये ना आपण हे सगळं म्हणजे बनवून, आता हा ठीक आहे, आता आपण बनवणार तर खरं आहे. आता बऱ्याच ताई म्हणतील पण आम्ही बनवू, पण आमचं घेणार कोण, कारण इन्स्टाला, यूट्यूबला, फेसबुकला रील टाकून कस्टमर येतील असं नाहीच ना. आणि शेजारपाजारी तर तुम्हाला माहिती आहे, आणि खेडेगावात तर जास्त या रांगोळी जाणार नाहीत याची कल्पना आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सांगते, जे गणपतीचं सामान मिळतं बघा, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक ना असे 5-6 पीस तयार करायचे वेगवेगळ्या रांगोळीचे. जिथं गणपतीचं सामान भेटतं ना तिथं जायचं, त्यांच्याशी बोलायचं, त्यांना सांगायचं की बाबा अशी अशी मॅट रांगोळी बनवते, आणि तुमचं फिनिशिंग चांगलं असलं, कलर कॉम्बिनेशन चांगलं असलं ना, ते सुद्धा तुमच्या रांगोळी ठेवतील. डायरेक्ट तुम्ही ना इथे तिथे जाण्यापेक्षा डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जर होलसेलनं कमी बजेटमध्ये सामान घेत असाल, कारण त्यांना पीस देताना, आता मला हा पीस द्यायचा म्हटलं त्यांना तर मी 150लाच मला त्यांना द्यावं लागणार. पण ते 150च्या हिशोबानं जवळजवळ माझे 20 पीस एकदम एकत्र घेते. 20 पीस दिले तर ते मला हा 150ला द्यावं, कारण त्यांना पण पुढे सेल करावा लागणार आहे. आणि आपण जेवढं व्यवस्थित फिनिशिंग करू, कलर कॉम्बिनेशन करू, तेवढं आपले पीस पुढे जाणार आहे, तर आपल्याला जास्त ऑर्डर मिळणार आहे. मग जर समजा 20 पीस तुम्हाला हे जर 150 रुपयाला एक जर विकावा लागत असेल आणि एकदम 20 पीसची ऑर्डर आली तर काय हरकत आहे. म्हणून तुम्ही आधी विचारा. तुमच्या शेजारी गणपतीच्या डेकोरेशनचं सामानचे आता दुकानात चालूच झालं असेल, तिथे जाऊन तुम्ही एकदा विचारा, बाबा आम्ही असं असं पीस बनवतो, तुम्ही विक्रीसाठी ठेवू शकता का, आणि कमी किमतीमध्ये तुम्ही देऊ शकता. मी याच्यासाठी रेक्झिन नाही वापरलेलं, मी ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन की मी रेक्झिन नाही वापरलेलं. कारण रेक्झिन वापरलं की रांगोळ्या कॉस्टली पडतात, महाग पडतात. समोरच्याला परवडलं तरी पाहिजे, आपण व्यवसाय करतोय. त्यामुळे ना कमी किमतीत जास्तीत जास्त आपला कसा फायदा होईल आणि कस्टमरांचा सुद्धा कसा फायदा होईल ना, हे ह्या मॅट रांगोळीमधून आपण शिकू शकतो. आणि जर तुम्हाला खरंच व्यवसाय चालू करायचा असला ना, बिनधास्त चालू करा, काही हरकत नाहीये. कारण आपण बरेच युट्यूबवर व्हिडिओ बघतो, बऱ्याच अशा ताई आहेत की कन्फ्युजन होतं, माझं सुद्धा झालेलं. पण मी काही एवढं लक्ष दिलं नव्हतं, कारण मला या व्यवसायात यायचंच नव्हतं, म्हणून मी काही एवढं लक्ष, पण म्हटलं जाऊ दे. परत माझ्या शेजारच्या आहेत दोघी तिघी, त्या म्हटल्या आपण सगळे मिळून एकत्र करूया, म्हणून म्हटलं जाऊ दे, आता जुलै महिना आपल्याला थोडा वेळ आहे तर करायला काय हरकत आहे. म्हणून आम्ही सुद्धा चालू केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा चालू करायचं असलं ना ताईंनो, नक्की चालू करा. कारण खूप म्हणजे आणि तुम्हाला सांगितलं, ऑर्डर तुम्ही ना इथं तिथं विचारण्यापेक्षा फेसबुक, इन्स्टाला तिथं सुद्धा तुम्ही शेअर करू शकता, पण त्याच्यापेक्षा ना डायरेक्ट दुकानाकडे जावा. ते तुम्हाला खरंच कमी बजेटमध्ये तुम्ही त्यांना तुमचे पीस देऊ शकता. जर सांगा ना 20-20 पीस एका रांगोळीचे गेले तुमचे तर काय हरकत आहे. आणि असं पण नाही, गणपती झाले की लगेच दिवाळी आहे, त्यामुळं दुकानदार घेतातच. तुम्ही इन्क्वायरी करू शकता. हा व्हिडिओ इथंच थांबवते. अजून याबद्दल जर माहिती हवी असेल किंवा मला अजून काही जास्त यातली माहिती मिळाली ना तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.